की तमन्ना पूरी नहीं हुई तो हमारी शायरी बदनाम है, हमारी शायरी बदनाम है। क्या बात है? आणि म्हणून म्हणायचं आहे हो आई गैरा अनपने फुलवा पाटला चाले अन में काहे काजे मैं पाटला चाले मैं काहे जबकि मुकाबला ध्यान से सुन लो। अरे कौन जीता कौन हारा और आज का दुनिया का प्रोग्राम ऐसा होना चाहिए सूरज जी, आज का दुनिया का प्रोग्राम ऐसा होना चाहिए कि ये दिन चाहे सुनने को दोबारा साहेबाचा म्हणणं आहे म्हणे हा शाहिरी कदम बाई ठोकल्यावर खम असा झाला पाहिजे। म्हणजे ठोकल्यावर खम पुरा झाला पाहिजे म्हणे, झाला पाहिजे। मग तो कोणताही काम असो तो शाहिरीचं काम काय असो ना जमून झालं पाहिजे। आणि म्हणून साहेब तुमच्या मागं मागं येण्याचा प्रयत्न करीन नाही का, तुम्ही खम ठोकायचा मी खम ठोकायचा प्रयत्न करणार। आणि म्हणून मला म्हणायचं आहे हा शाहिरीचा रंग आणि हा शाहिरीचा रंग इथं लगाईले, हा शाहिरीचा रंग इथं झाला पाहिजे। हा शाहिरीचा रंग पेऊन आली इथे बस इथं झाला पाहिजे, शाहिरीचा रंग इथं झाला पाहिजे। नाव गाजलं पाहिजे, नाव गाजलं पाहिजे, नाव गाजलं पाहिजे, नाव गाजलं पाहिजे। हा शाहिरीचा रंग इथे झाला पाहिजे, हा शाहिरीचा रंग इथे झाला पाहिजे। अरे हमने आपसे क्या पूछा, आपने क्या बता दिया सूरज जी कि हमने आपसे क्या पूछा, अरे आपने क्या बता दिए और उल्टी सीधी बातें बताकर ये लोगों को बता रहे। मी म्हटलं की साहेब जी या जगामध्ये असे कितीतरी राजे झाले, या जगामध्ये असे कितीतरी राजे झाले अरे जे आपल्या प्रजाचा सांभाळ लहान पोरांसारखे करतात, आपल्या प्रजेचा सांभाळ लहान पोरासारखे करतात। पण असं एक राजा झाला की ज्याने एका व्यक्तीचा सिर कापला, एकाच व्यक्तीचा नाही हो तर अशा कितीतरी व्यक्तींचे सिर कापले। अरे खुनाच्या नद्या वाहिल्या फक्त कशासाठी तर एका मुद्रेसाठी, एका मुद्रेसाठी, 100 मुद्रांसाठी। तर मी म्हटलं तो राजा कोणता, तो राजा कोणता आणि ज्या व्यक्तीचे शीर कापले
तो व्यक्ती कोणता आणि आणखी काय म्हटलं की त्या मागचं कारण काय त्या मागचं कारण काय तर साहेबची म्हणते अशोक सम्राट होय म्हणते अशोक सम्राट आणि म्हणून मला म्हणायचं आहे सूरजजी हमने आपसे क्या पूछा आपने क्या बता दिया अरे हमने आपसे क्या पूछा आपने क्या बता दिए और उल्टी सीधी बातें बता कर लोगों को पता है अरे आपको मालूम नहीं होगा तो मेरी भी जबरदस्ती नहीं अगर आपको मालूम नहीं होगा तो मेरी भी जबरदस्ती नहीं मेरे सवाल को झूठ करने की आपकी हिम्मत नहीं आपकी हिम्मत नहीं आपकी हिम्मत नहीं अरे म्हणून साहेब जी तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देते त्या प्रश्नाचं उत्तर आहे ज्यांनी असा एक राजा झाला ज्याने त्या फक्त 100 मुद्रांसाठी किती व्यक्तींचे शिर कापले तर तो राजा आहे पुष्पसुंदर तो राजा आहे साहेबजी पुष्पसुंदर मी तुम्हाला कब्जा समजत नाही पण म्हणता की पाचही बोटं सारखे राहत नाही पाचही बोटं सारखे राहत नाही कुणाच्या वाचण्यात येतो तर कुणाच्या वाचण्यात येत नाही आणि म्हणून मला म्हणायचं आहे हे आई गईला
मिले तो बुलंद होता है हौसला, ज्ञानियों से ज्ञानी मिले तो बुलंद होता है हौसला। और सच और झूठ का ये जनता करेगी फैसला, जनता करेगी फैसला, जनता करेगी फैसला। जरी का आम्ही शायरी करतो पण आमच्यापेक्षा चतुर्वान कोण आहे इथं बसलेली जनता आहे. काय म्हणायचं आहे सूरजजी आहे का?
यांचे पेट्रोलचे पैसे तरी निघाले पाहिजे. यांच्या पेट्रोलचे पैसे तुम्हीच नाही तर मला काढून द्यावे लागेल. तुम्हालाच नाही तर मला याची मनोकामना पुरी व्हायला पाहिजे. आणि म्हणून म्हणायचं आहे आणि म्हणून साहेबांनी आपल्या गाण्यामध्ये एका प्रश्नाची विचारणा केली होती. असा एक म्हणे संत झाला, असा एक संत झाला की म्हणे ज्याने आपल्या पहिले बापाला मारलं, त्यानंतर आपल्या आईला मारलं आणि त्यानंतर म्हणे आपल्या पत्नीला जिवंतपणे काढून टाकलं. आपल्या पत्नीला जिवंतपणे काढून टाकलं. तर साहेब तो आहे संत लक्ष्मीनारायण. लक्ष्मीनारायण असा एक संत झाला की ज्याने आधी आपल्या बापाला मारलं. का मारलं तर हा संत झाला. हा संत झाला पण याला लागले वाईट व्यसन. याला लागले वाईट व्यसन. तर त्या वाईट व्यसनासाठी पाप पडू लागला त्याला. या वाईट व्यसनासाठी पाप पडू लागला. पण याच्या अंगामध्ये सडसडता रक्त होता. याच्या अंगामध्ये सडसडता रक्त होता आणि त्यामुळे त्याने बापाची सुद्धा एकही ऐकली नाही. त्यामुळे पाप समजवण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याची ऐकलं नाही आणि बापाला मारून टाकलं. त्यानंतर मायने समजवलं तर मायची सुद्धा त्याने ऐकली नाही आणि मायलाही मारून टाकलं. आणि आता राहिली बायको. नाही, बायकोचं कर्तव्य आहे आपल्या घरवाल्याला सांभाळणं आणि तिने शेवटी पर्यंत त्याला सांभाळण्याचा प्रयत्न केला पण तिची ऐकली नाही. उलट तिला जिवंत काढून टाकलं. आपल्या बायकोला जिवंत काढून टाकलं. तर असा तो संत आहे, त्याचं नाव आहे लक्ष्मीनारायण. त्याचं नाव आहे लक्ष्मीनारायण. आता मला तुम्हाला विचारायचं आहे साहेबजी की सदाशिव पेठमधून त्या पेशव्याच्या काळामध्ये त्या पेशव्याच्या नगरीमधून एक अस्पृश्य समाजाचा व्यक्ती ब्राह्मणाच्या अंगातून गेला. तेव्हा त्या ब्राह्मणाने त्या अस्पृश्याची रिपोर्ट दिली पोलीस स्टेशनला. त्या अस्पृश्याची रिपोर्ट दिली पोलीस स्टेशन.